छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। महायुतीचे 7 तर एक अपक्ष संचालक बिनविरोध आलेत। उर्वरित 12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होतोय। मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली। अतुल सावे, अंबादास दानवेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। शिरसाट, भुमरेंसह 8 संचालक बिनविरोध निवडून आलेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडते। या मतदान प्रक्रियेकडे, या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष झालंय। महायुतीचे 7 तर एक अपक्ष संचालक बिनविरोध निवडून आलेत। तर बिनविरोध कोण निवडून आले ते पाहतोय। संजय शिरसाट, विलास भुमरे, समीर सत्तार यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्याचबरोबर रमेश बोरणारे, दिनेश परदेशी यांचीही बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी ही जी निवडणूक प्रक्रिया पार पडते, यातील आता उर्वरित 12 जागांसाठी 31 उमेदवार हे रिंगणात असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना या निवडणुकीमध्ये होतोय। तर 31 उमेदवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे। मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। अतुल सावे, अंबादास दानवेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर संजय शिरसाट, विलास भुमरेंसह 8 संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर आता या निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान पार पडतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चुडे यांच्याकडून। विजय, आज जिल्हा बँकेसाठी ही निवडणूक पार पडते, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आज पार पडत आहे आणि यासाठी संपूर्ण दिग्गज नेते जे आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचे पाहायला मिळत आहे। महायुतीत बघितलं संजय शिरसाट, विलास भुमरे हे बिनविरोध निवड झालेली आहे। मात्र मंत्री अब्दुल सत्तार असतील, त्याचबरोबर अतुल सावे असतील, या दोघं जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्याचबरोबर जगन्नाथ काळे, खासदार कल्याण काळे हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे आता या मतदान जे आहे ते आता होण्यास सुरुवात झालेली आहे। अंबादास दानवे यांनी जर बघितलं तर सकाळी मतदानाचा हक्क बाजवला आहे। थोड्याच वेळामध्ये मंत्री संजय शिरसाट हे देखील मतदानाचा हक्क बाजवतील। त्याचबरोबर अतुल सावे देखील या मतदानावरती हक्क बाजवणार आहे। संपूर्ण नागरिकांनी जे बिगर व्यवस्थित आहेत त्यांनी मतदान करावं असं आवाहन जे आहे ते देखील आता यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। 1053 मतदान हे संपूर्ण असणार आहे। यासाठी हे मतदान आज 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे। निश्चित विजय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या निवडणुकीमध्ये नेमकी कुणाकुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यावर एक नजर टाकूया। अतुल सावे, कल्याण काळे, अंबादास दानवे यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागलेली आहे। त्याचबरोबर संजना जाधव, अनुराधा चव्हाण यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे।